नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकावर आधारित या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे आपणा सर्वांचे श्रीमान वीस गांगण कला वाणिज्य व कैत्री प केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पद्य विभागावरचा हा व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, BCCने सन 2018 साली 100 प्रभावशाली महिलांची यादी तयार केली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जगभरातील 100 स्त्रियांची निवड केली। यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता सीड मदर म्हणून ओळखल्या गेलेल्या महिलेची निवड केली गेली। आपल्याला माहीत आहेत का कोण आहेत या महिला? ज्या महाराष्ट्रातल्या शक्तिशाली महिला म्हणून ओळखल्या गेल्या। फारसं शिक्षण न झालेल्या शेतकरी कुटुंबातल्या या महिलेने 52 पिकांचे 114 वाण त्यांच्या देशी बियाण्यांच्या बँकेत संकलित केले। देशी बियाण्यांच्या बँकेत संकलित केलेले हे वाण आज कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीकडे, सीड कंपनीकडे उपलब्ध नाहीत। असं आगळं वेगळं काम केलं आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या राहीबाई सोमा पोतेरे यांनी। राहीबाई सोमा पोतेरे यांना 2018ला प्रभावशाली महिला या सन्मानाने, 2019ला नारी शक्ती पुरस्कार आणि 2020ला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। हे आहे एका स्त्रीचं कृषी क्षेत्रातील योगदान। अगदी असंच असतं प्रत्येक शेतकरी कुटुंबातील स्त्रीचं शेतीतील योगदान। शेतकरी स्त्रीचे श्रम, मेहनत, शेतीशी राखलेले इमान, शेतात राबणं, अशाच राबणाऱ्या हातांनी शब्दबद्ध केलेलं मनोगत म्हणजे रोज मातीत ही कवयित्री कल्पना दुधाळ यांची कविता। सिझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहातून घेतलेली कवयित्री कल्पना दुधाळ यांची रोज मातीत ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। या आहेत कवयित्री कल्पना दुधाळ आणि आपण पाहत आहात तो सिझरकर म्हणते माती हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह की ज्या काव्यसंग्रहातून रोज मातीत ही कविता घेतली आहे। प्रसिद्ध कवयित्री सिझरकर म्हणते माती, ढग असतेच आसपास हे कविता संग्रह प्रकाशित। सिझरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व ढग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे। आपला स्वतःचा जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधळाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते। आपल्या ओढगस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व उसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते। हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते। साध्या सरळ शब्दांतील ही गेय कविता ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते अनुभवूया। रोज मातीत कवयित्री कल्पना दुधाळ। सरी वाफ्यात कांद लावते, सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते नाही कांद ग जीव लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई लावते काळ्या आईला हिरव गोंदते, काळ्या आईला हिरव गोंदते, बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते फुल सोन्याची झेंडू तोडते, फुल सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते नाही फूल ग देह तोडते, नाही फूल ग देह तोडते, बाई तोडते
घरादाराला तोरण बांधते, घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. ऊस लावते बेण दाबते, ऊस लावते बेण दाबते, बाई दाबते. नाही बेण गमन दाबते, नाही बेण गमन दाबते, बाई दाबते. कांड्या कांड्यानी संसार सांधते, कांड्या कांड्यानी संसार सांधते, बाई सांधते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. उन्हातान्हात रोज मरते, उन्हातान्हात रोज मरते, बाई मरते. हिरवी होऊन माग उरते, हिरवी होऊन माग उरते, बाई उरते. खोल विहिरीच पाणी शेंदते, खोल विहिरीच पाणी शेंदते, बाई शेंदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. सिझरकर म्हणते माती. रोज मातीत ही कवयित्री कल्पना दुधाळ यांची सिझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहामधून घेतलेली कविता आहे. आपण कवयित्री कल्पना दुधाळ यांचा परिचय थोडक्यात समजावून घेणार आहोत. कवयित्री कल्पना दुधाळ यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1976ला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या टेंभुनी या गावी झाला. टेंभुनी शाळेतूनच 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पुण्यातील SNDT महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथूनच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कवयित्रीची मातीशी म्हणजेच काळ्या आईशी एक अनामिक नातं तयार झालं. घर आणि शेतीतील कष्टप्रद अनुभव व्यक्त करणाऱ्या प्रतिमा प्रतिके यांचा कवितेतून त्यांनी वापर केला आहे. सिझरकर म्हणते माती आणि धग असतेच आसपास हे त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. धग असतेच आसपास हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे. सिझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहाला कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कार, तर धग असतेच आसपास या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या सिझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. कवयित्री कल्पना दुधाळ यांचं मातीशी एक अनामिक नातं जोडलं गेल्यावर एका शेतकरी स्त्रीचं शेत, शिवार, गुरंढोरं, निसर्ग, पशुपक्षी, आजूबाजूचं वातावरण आणि अनुभवत असलेली भोवतालची माणसं हेच विश्व बनलं. हेच अनुभव विश्व त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. स्वतःच्या काव्यलेखनाचा वेगळेपणा राखून हळूवार स्त्रीमनाची स्पंदनं त्यांच्या कवितेतून उमटतात. बदलत्या काळाबरोबर शेतीत नवीन तंत्रज्ञान आलं आणि नैसर्गिक शेती मागे पडू लागली. हवं तेव्हा हवं तसं पीक घेण्याचं अनैसर्गिक तंत्रज्ञान रूढ होऊ पाहत आहे. हे तंत्रज्ञान ज्या मातेवर लादलं जातंय ती माता असहाय्यपणे म्हणते, सिझरकर म्हणते माती. आपल्या मुलाखतीदरम्यान कवयित्री कल्पना दुधाळ यांनी मांडलेलं हे मत आहे. माती ही थोर माता असते. माती आणि माता या 2 शब्दांत वेलांटीचा फरक असला तरीही सृजनाचे साम्य आहे. कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवितेविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. स्त्रीगीताचा बाज आणि लोकगीताची चाल घेऊन ही कविता व्यक्त झाली आहे. पदवीपर्यंतच्या शिक्षणात वाचनाने आलेली सजगता आणि अनुभवांना शब्दरूपाने आविष्कृत करणे, विवाहानंतर पुन्हा शेतीशी दृढ झालेलं नातं, शेतीतील काम करत असताना सोबत वही घेऊन जाणं आणि सुचेल ते कागदावर उतरवणं, यातूनच 2 काव्यसंग्रह निर्माण झाले. खरं तर रोज मातीत ही कविता कशी सुचली याविषयी कवयित्री कल्पना दुधाळ असं म्हणतात की शेतात गवत कापणीचं काम करत असताना काही शब्द ओठांवर रेंगाळत राहिले आणि
शेतातील घरात असलेल्या वहीवरती हे शब्द उतरवल्यानंतरच रोज मातीत ही कविता तयार झाली. खरं तर कवयित्रीचे हे मनोगत म्हणजे समस्त शेतकरी स्त्रियांचं मनोगत आहे. या कवितेची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. ती अशी की गेयता व साधी सोपी शब्दरचना, जीवनानुभूती प्रकट करणे, जीवनातील अनुभव काव्य रूपाने प्रकट करणे, शेती व्यवसायातील प्रतिमा आहेत. अनेक बी बियाण्यांपासून ते अगदी कापणीपर्यंतच्या शेतीतील प्रतिमांचा वापर केला आहे. यमक अलंकार, अंत्ययमक अलंकार साधलेला आहे. प्रासादिक रचना, साधी सोपी समजेल अशा प्रकारची काव्यरचना आहे आणि त्याचबरोबर बोलीभाषेचा वापर या कवितेच्या लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कवितेतून व्यक्त होणारे शेतकरी स्त्रीचे काही गुण आपल्याला दिसून येतात. एक श्रमप्रतिष्ठा, समर्पण वृत्ती, सर्जनशीलता, त्याग व तडजोड करणे आणि शेतीच्या कामाप्रतीची एकनिष्ठता दिसून येते. कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की शेतीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारी स्त्री उन्हातान्हाची पर्वा न करता शेतीतील कष्टाची कामे करते, शेतीसाठी अपार कष्ट करते आणि कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करून संसार फुलविते. स्त्रीचे दोन्ही ठिकाणचे कष्ट दुर्लक्षिले जातात, परंतु त्याबद्दल स्त्रीला दुःख वाटत नाही. पण त्याबद्दलचं मनमोकळं गाणं कवयित्री कल्पना दुधाळ या रोज मातीत या कवितेतून मांडत आहेत. कवितेचा आशय म्हणजेच कवितेचा भावार्थ आपण थोडक्यात समजावून घेऊया की कवयित्री कल्पना दुधाळ यांचं जीवन बालपणापासून शेतीभातीशी बांधलं गेले. शेतकरी जीवन अनुभवलेल्या या कवयित्री रोज मातीत या कवितेतून शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात की सरी वाफ्यात कांद्याची रोपं लावण्याचं काम हे कष्टाचं आणि कौशल्याचं असतं. जीव ओतून हे कष्टाचं काम कुशलतेने करणारी स्त्री कांद्याची नुसती रोपं लावत नाही, तर ती रोपांच्या रूपाने स्वतःचा जीव लावत आहे. साहजिकच शेतीतील नवीन पिकाची लावणी झाली, रोपं मोठी झाली की सुंदर नक्षी काढावी अशी शेती दिसते. तेव्हा कवयित्रीला ही सुंदर शेती म्हणजे धरणी मातेवर म्हणजेच काळ्या आईवर गोंदल्यासारखं वाटतं. कष्टातच आनंद मानणारी शेतकरी स्त्री शेतात सर्जनशील कामं करत नांदते आहे. संसारातील शेतातील पिकाला बहर येतो आणि मग सुरू होतात ती तोडणीची कामं. शेतकरी शेतात जेव्हा झेंडूचं पीक घेतो तेव्हा झेंडूनी बहरलेली झाडं, झेंडूच्या तोडणीचा हंगाम जेव्हा येतो तेव्हा या पिवळ्या धम्मक रंगाची जी फुलं जणू काही तिला सोन्याची फुलं वाटतात. ती शेतीशी इतकी एकरूप होते की ही फुलं तोडू नयेत असं तिला वाटतं. झेंडूच्या फुलांच्या रूपाने आपण आपला जीवच तोडत आहोत. फुलं झाडावरून तोडली आणि त्यांचं तोरण बांधलं की घरादाराला मांगल्य, सौंदर्य प्राप्त होतं. अगदी तसंच कुटुंबासाठी आपल्या अस्तित्वानं नवचैतन्य, आनंद निर्माण करत सासरी येऊन सासरच्या घराला, माणसांना आपलंसं करत अगदी तशीच शेतकरी स्त्री सर्जनशील वृत्तीने शेतामध्ये नांदत आहे. शेतात ऊसाची लागवड करताना ऊसाचं कांड पायाने मातीत दाबावं लागतं, ज्याला बेणं म्हणतात. ते बेणं उगवण्यासाठी जसं मातीत खोल जावं लागतं, तसंच शेतकरी स्त्रीला सासरी नांदताना स्वतःच्या इच्छा आकांक्षांना बाजूला ठेवून परिस्थितीशी जुळवून घेऊन सासरी नांदावं लागतं. शेतकरी स्त्री म्हणते की मी बेणं दाबत नाही तर स्वतःचं मन दाबते आहे. संसार सुखाचा होण्यासाठी शेतीत राबण्यापासून ते घरातील प्रत्येक कामात समर्पण वृत्तीने हातभार लावते. पतीबरोबर काम करत आपला संसाराचा गाडा समर्थपणे पेलते. पक्षी जसे काडी काडी जमून घरटं तयार करतात, तसेच शेतकरी स्त्री एक एक वस्तू जमून आपला फाटका संसार तडजोडीने सांधते आहे. शेतकरी स्त्रीला फक्त शेतीतील कामं करून चालत नाही, तर घरातील सर्व कामं करणं, मुलाबाळांचं पाहणं, शेतातून आल्यावर रात्रीचं जेवण खाणं, धुणी भांडी करणं, घरातील शेतीतील कोळपणी, तण काढणं, कापणी, मळणी या सर्वच कष्टांच्या कामांमध्ये ती स्वतःला झोकून देते. या कष्टाच्या कामामुळे रोज तिला मरणप्राय यातना सहन कराव्या लागतात. शेतीतील कामाप्रतीच्या एकनिष्ठेतून घरादाराला धान्याच्या रूपाने समृद्ध करते.
स्त्रीचे कष्ट अशा समृद्धतेच्या रूपाने घरादाराला श्रीमंती आणतात. पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीचं खोल पाणी शेंदावं लागतं. हे अतिशय कष्टाचं काम तिच्या श्रमप्रतिष्ठेची प्रचिती देते. पाणी शेंदण्याचं कामही ती अगदी आनंदाने करते. शिवाराशी एकरूप झालेली ही स्त्री शेतात जणू काही नांदते आहे, अशा प्रकारचा आशय या कवितेतून व्यक्त झाला आहे. धन्यवाद. आपण पुढील व्हिडिओमध्ये कवितेचा शब्दशः अर्थ समजावून घेणार आहोत. धन्यवाद.